युद्ध थांबलं असा गवगवा होत असला तरी इराण अमेरिकेतला संघर्ष अजूनही सुरूच आहे। याची भरपाई मात्र भारत करतोय। होर्मुझमध्ये झालेल्या हल्ल्यात आता आणखी एका भारतीयानं जीव गमावलाय। जहाजावर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात हेरंब करमरकर या इंजिनियरचा जीव गेला। हेरंब हा अवघ्या 30 वर्षांचा तरुण होता, जो मूळचा पुण्याचा होता। हेरंबच्या जाण्यानं करमरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। आता किमान आमच्या मुलाचा मृतदेह आमच्यापर्यंत सुखरूप पोहोचवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। होर्मुझमध्ये जहाजावर हल्ला कसा झाला, जहाजावर किती लोक होते आणि मृत पावलेला हेरंब करमरकर कोण होता, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती, तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर। फेब्रुवारी महिन्यापासून अमेरिका इराणमध्ये संघर्ष सुरू आहे। युद्ध थांबवण्याचा करार केल्यानंतरही होर्मुझमधली परिस्थिती जैसे थे आहे। नुकताच इथं एका जहाजावर हल्ला झाल्यानं इथं पुन्हा तणाव निर्माण झालाय। धक्कादायक बाब म्हणजे जहाजावरच्या हल्ल्यात हेरंब करमरकर या तरुण इंजिनियरचा दुर्दैवी मृत्यू झाला। MV GFX गॅलेक्सी असं या जहाजाचं नाव आहे। या जहाजावर 11 भारतीयांसह एकूण 24 जण होते। यातल्या 23 जणांना वाचवण्यात यश आलंय, पण इंजिनियर हेरंब करमरकर हल्ला झाल्यापासून बेपत्ता होते। खूप शोध घेतल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय। याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते। सध्या ते MV GFX गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर मरीन इंजिनियर म्हणून काम करत होते। घटना घडली त्या दिवशी त्यांचं हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीमधल्या ओमानच्या हद्दीतून जात होतं, तेव्हा रविवारी पहाटे या जहाजावर हल्ला झाला। या हल्ल्यामुळे जहाजावरचे कर्मचारी अडकून पडले होते। यातले 23 जण सुदैवानं वाचले, पण हेरंब यांचा दुर्दैवी अंत झाला। धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना घडण्याआधी हेरंब यांचा त्यांच्या कुटुंबियांशी संवाद झाला होता, जो आता अखेरचा ठरलाय। हेरंब यांच्या निधनानं कुटुंब पुरतं ढासळलंय। स्वकर्तृत्वानं ओळख बनवलेल्या हेरंब यांच्यावर आता काळानं घाला घातला। करमरकर कुटुंबियांनी आता भारत सरकारला हेरंबचा मृतदेह सन्मानानं देण्याची मागणी केली आहे। त्यांनी म्हटलंय, आमचा मुलगा अवघ्या 30 वर्षांचा होता, तो काही वयोवृद्ध नव्हता। आता भारत सरकारला आमची एकच विनंती आहे, आमच्या मुलाचा मृतदेह सुखरूपपणे आम्हाला सुपूर्द करावा आणि त्याला लवकरात लवकर घरी आणून द्यावं, अशा शब्दात करमरकर कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। दरम्यान इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड्सनं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या 2 जहाजांना लक्ष्य केलं आणि क्षेपणास्त्र टाकलं। या हल्ल्यात एका जहाजावर कार्यरत भारतीय इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला, तर इतर 6 भारतीय आणि 2 युक्रेनी नागरिक जखमी झालेत। या घटनेनंतर भारत सरकारनं आक्रमक भूमिका घेत इराणच्या दूतावासाला नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलंय। तसंच भारतीय अधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत आपल्या इराणमधल्या मोठ्या सागरी समुदायाच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे। दरम्यान होर्मुझमध्ये पहाटे 3:30च्या सुमारास झालेला हा हल्ला आणि त्याआधी म्हणजे रविवारी पहाटे 2:49 हेरंब यांचं कुटुंबासोबत अखेरचं बोलणं। यावेळी आपण सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचं त्यांनी घरच्यांना सांगितलं। हेरंब 3 महिन्यांहून अधिक काळापासून या सागरी मोहिमेवर होते आणि त्यानंतर ते लवकरच भारतात परतणार होते, पण त्याआधीच काळानं घाला घातला आणि हेरंब यांचा जहाजावरच्या हल्ल्यात दुर्दैवी अंत झाला। आता हेरंब यांचा मृतदेह भारतात आणण्याबाबत केंद्र सरकार काय पावलं उचलतं याकडे कुटुंबियांसह देशाचं लक्ष लागलंय। हेरंब करमरकर यांना लोकमतकडून भावपूर्ण श्रद्धांजली।